52 डाय 75 जाळे डाय पैसा पैसा बंडलला पैसे आणायचे आणि कार्यकर्त्यांना डाय ताज हॉटेल जेवायने यायचंय तांबाटेवाल्याचा नाद नाही करायचा. हा लय बेकार मोठा शेतकरी आहे. कर बंद आता. मित्रांनो लय बेकार झालं. इथून ट्रॅक्टर घेऊन जात होतो मध्येच तांबाट्याच्या जाळ्या पडल्या म्हणजे 5,000चं नुकसान झालं. काय सांगा ते आता या तांबाटे भरून राहिले काही ट्रॅक्टर मध्ये नेलाय. लय मेळ शेतकऱ्याचं नुकसान आहे. लोकांना वाटतं यांच्या तांबाटे लय पैसा कमी त्या पण हे दुःख तांबाटेवाल्यांचं काय आता त्यांना काय माहित. हे आम्हालाच माहित आहे दुःख आमचं. हे बघ आता 5-6 हजाराचं नुकसान झालं. ने बघू शकता तांबाटे इकडे इकडे दाखव इकडे. हे बघा या 3 जाळ्या भरल्या. या बाकीच्या सगळ्या भरून टाकल्या आम्ही. आता बघू शकता पूर्ण माल एकदम खराब होऊन गेला. आता हे बाकीचं हे बघू शकता. हे मी माणसं रोजाना आणून आहे ना तांबाट्याचे हे करू राहिलोय. हे बघा पूर्ण नुकसान होऊन गेलं तांबाट्यांचं. पूर्ण लिवका माल होऊन गेला. हे ट्रॅक्टर आता तिथंच राहू दे. आई पटापट भर आणि ते लिवके ना ते भरू नको आणि कडक कडक भर. मित्रांनो पुरा माल लिवका होऊन गेला. लय नुकसान होऊन गेलं. काय सांगायचं आता. हे बघू शकता. लोकांना वाटतं यांचे तांबाटे पके इकडच कर ना असं तिरपा नको धरू मोबाईल. लोकांना वाटतं लय पैसा कमावला यांनी लय 10-1 लाख कमावलं पण हे तांबाटेवाल्यांचं दुःख आहे. आता ते कोणाला सांगायचं सांगा बरं. ही आई सकाळपासून तांबाटे याचा लावून राहिले. लय बेकार काय सांगायचं आता सांगाय रडाय मोल करी नाही आता. मित्रांनो लय बेकार हाल झालंय. बरं जाऊ दे आता एवढे तांबाटे घेऊन वापाय जातो. मस्त 90 मारतो तेव्हा मला थोडं बरं वाटेल. आता 90 शिवाय मला पावरच येणार नाही. आणि मा बापाला कळालं का तांबाट्या इकडे यांना उलटे केले का मा बाप अजून मारील. त्याला अजून कळूनच देईल नाही काय तांबाट्यांचे नुकसान केले. आई पटापट भर हा मा बाप यायच्या पहिली. हा पटापट भर. लय बेकार झाले परिस्थिती गरिबांवर. काय करू आता. काय रडाय मोल करी राहील नाही तर मग बापा आला तर कुत्र्यावानी मारेल आता मला. तू व्हिडिओ बंद कर ना बाबा. तांबाटे भर ये ना काला ती व्हिडिओ काढितो. या मावशीला मग मी 90ची बोली केली. तिला म्हणलो तुला 90 देतो पण चाल मावले तांबाटे पडले तेवढे निसाय. ती 90 मानल्यावर डायरेक्ट पळत पळत आली. तांबाटे निसू लागली. मग 90 तिला तांबाटे एकदम मस्त तिनं निसले 90. मग मी तिला डायरेक्ट क्वार्टर दिली. म्हणलो जाय क्वार्टर पी माझ्या मार मावशीला म्हणलो. पण तेवढे तांबाटे निसून दिले. तांबाट्या वाहू लागलो कारण हे पूर्ण म्हणजे एवढं मनात ती झालतं तरी बळबळ भूक पण लागेल होती. मग ते तांबाट्याच्या जाळ्या परत आपण ट्रॅक्टर भरून दिला. हे 2 माझे मित्र आहे त्यांना घेऊन आलो सोबत कारण माझे मित्र पण लय भारी. एका शब्दावर ते बिचारे आले आणि एवढा ट्रॅक्टर परत भरून दिला. आता काय का इलाज नाही. माझं तोंड असं बघावं नाही. मला ते हसत होते कारण मी त्या जाळ्या माझ्या अंगावर पाडल्या आणि मी खाली त्या जाळ्या माझ्या अंगावर. काय आता सांगणार. लोकांना फक्त तांबाट्यांचे पैसे दिसते कष्ट दिसत नाही. आता विचारायचं नाही कंबर अजून दुखू राहिले. आता काय सांगावं. लय बेकार. तरी म्हाताऱ्याला कळालं नाही तर कुत्रीच्या ऐवणी मारील. ते बघा इथून खाली ट्रॅक्टर उलटा झालता असा रिवर्स आला खाली जाळ्या पूर्ण पडल्या होत्या तिथं. बघू शकता तुम्हाला. काय सांगायचं आता. लय बेकार हाल झाला. आजचा दिवस माझा शेवटचा होता. वाचलो कसा देवाच्या कृपानं. लय म्हणजे लय आता प्रमाणाच्या बाहेर. मित्रांनो कसा बसा ट्रॅक्टर मध्ये बसलो. एवढी पाटण दुखत होती. तो ट्रॅक्टर अजून काळा वाजत होता. लय विचारायसारखं नाही झालं. ते मला तांबाट का आला म्हणत तरी तांबाट भूक लागेल होती. प्रमाणाच्या बाहेर ते तांबाट्यामुळे भूक बागावली. आता काय जेवाय म्हणलो घरी गेलो बायको पण मारील. असं झालंय तर म्हाताऱ्याला म्हणलो मारील. त्याच्यामुळे म्हणलो तांबाटे खाऊन आता पोट भरू. काय सांगणार. या मित्रांनी मला एवढा जीव लाविते ना तांबाटे खायला दिले. काय सांगायचं बाबा. लय बेकार हाल झाले. आजचा दिवस माझा शेवटचा होतो पण देवाच्या कृपानं वाचलोय. कसा बिसा तांबाट्यांमध्ये बसलो बाबा. लय बेकार. काय सांगायचं. आता चालूय घराकडं चालूय. मग घराकडं जाऊन आता थोडा जेवल तवर जातो हळूहळू. कांबाराला दुखत बोचा दुखायला लागला पण आता काय करणार. लय बेकार. ट्रॅक्टर बघा आदळून राहिल्या. काय सांगायचं आता. चला मग जातो हळूहळू. तांबाटेवाला मालक शेतकरी तांबाटेवाल्याचा नाद नाही करायचा. पैसा पैसा तांबाटेवाल्यांकडे. हा तांबाटे बघा. गोटिया हे देखो गोटिया. ट्रॅक्टर मध्ये तांबाटे चालवले ट्रॅक्टर मध्ये.
हा संध्याकाळी पैसा पैसा आवर नाही टाइमपास नका ना करू तुम्हाला 90 देतो का नाही फुकाट 4 पोरं काढले काय शक्तिमान नाही तर आम्हाला वाटकं रेड काढले ही आरतीच आहे बरं का हिच्यात माल टाका अजून थोडा काय रे अरे आवर रे बाटाबट लवकर आवर ना आज चांगलं पण शेकलं त्याचं आज 75 जाळे आहे फुल पैसा आहे आज आज डायरेक्ट तुम्हाला आहे ना मोठ्या हॉटेलवर येतो ताज हॉटेल बरे काय रोज देणार आहे दसऱ्याला ताज हॉटेलला नेतो ना मुंबईला पहिला काय लाईट याला मोठा बंडल प्रभू दाब्याला काय रे नाही ना बरे पब्लिक कामाला आणली दसऱ्या बरे तांबाट्याचा पैसा आला का तुम्हाला सगळ्यांना ताज हॉटेलला नेतो राहिलाय का आवरा बाटाबट आवरा इमानदारी दे ना आम्हाला काय डोळत आणून पाहते इकडे बावनू डाय 75 जाळे डाय पैसा पैसा बंडल ना पैसे आणायचे आणि कार्यकर्त्यांना डाय ताज हॉटेल जेवायने यायचंय तांबाटेवाल्याचा नाद नाही करायचा हा लय बेकार मोठा शेतकरी आहे कर बंद आता मित्रांनो एवढा माल आहे ना आज तांबाट्यांची गाडी लोड होणार आहे डायरेक्ट हा नाद नाही करायचा एक गाडी स्वतःची तांबाट्यांची पूर्ण गाडी अरे तांबाटे तू काय इकडे आला का एवढे गांडे तांबाटे मोठा म्हणजे एक तांबाटे 20 रुपये जाय खाऊ नको ना एवढे गांडे अरे एक तांबाट 20 रुपयाचं आईला बाबा हे मोठे भाव मध्ये ना मोठे होऊनच देणार नाही बाबा भाव बनीचे आपल्याला मारायचे अरे नको ना बाबा आता आज डायरेक्ट थप्पी येणार आहे पैशाची थप्पी तुला बघ पार्टी गाडी दो अरे बाबा जाय गप नाही अरे गाडी लोड येऊ राहिली आज गाडी येणार आहे आपली असू दे मित्रांनो आज तांबाट्यांची गाडी जाणार आहे आपली लोड होणं थप्पीना पैसा येणार आहे कामाला नाही का सांगा कर बंद